मंडळी, आज राज्यात पावसाचा जोर कमी होऊन एक मार्ग आणि रस्ते हे सुरळीत होऊ लागले. पण काही भागांवरचं संकट अजूनही दूर झालेलं नाही. पण हळूहळू तिथलीही परिस्थिती ही नियंत्रणाखाली येते. तिकडे पावसाचा जोर कमी होतोय, पण मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांच्या आरोपांची बरसात काही थांबेना अशी स्थिती आहे. मिसिंग लिंकसह जागोजागी रस्त्यांची झालेली दुर्दशा आणि विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर आज टीका केली. माननीय मुख्यमंत्र्यांनी मिसिंग लिंकची इन्क्वायरी लावली पाहिजे. जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना उत्तर द्यावं लागेल. बघा, दोन लोकांचं बिंग फुटलेलं आहे या देशामध्ये. एक विकास पुरुष नरेंद्र मोदी आणि इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीस. मला असं वाटतं अशी शोबाजी करण्याचा एक प्रघात माननीय मुख्यमंत्र्यांनी सुरू केलाय. नुसतं शोबाजी, गोलमोल बोलायचं, गोड गोड बोलायचं, प्रत्यक्षात काही नसतं. जो कंत्राटदार आहे त्यांनी भारतीय जनता पक्षाला 900 कोटी रुपयाचा इलेक्ट्रॉनिक बॉन्ड दिला. आता हा माणूस 900 कोटी रुपये जर एखाद्या राजकीय पक्षाला देत असेल तर त्याच्याकडून चांगलं काम, उत्कृष्ट काम अपेक्षा कशी ठेवणार? माननीय मुख्यमंत्री सांगतायत की 15 वर्ष विकासाचं किंवा वाटोळ करणारे लोक आम्हाला का प्रश्न विचारतायत? तुमच्यावर जे आता आहे ते 15 वर्ष वाटोळ केलेले लोकच तुमच्यावर आहे. ही जी काही मिसिंग लिंक आहे त्यातून विकास हा कुठेतरी मिसिंग आम्हाला वाटतो. आणि लिंक कशाला आहे तर करप्शनला तिथं लिंकिंग आहे. मंडळी, आपणच ऐकलं विरोधी पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्री आणि सत्ताधारी महायुतीवर कशा पद्धतीने टीका केली. पण आज दिवसभरातल्या आरोपांच्या या पावसात विरोधी पक्षातल्या एका आमदारानं मुख्यमंत्र्यांचं कौतुकही केल्याचं दिसलं. त्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचा समावेश आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या मिसिंग लिंकबाबत ज्या प्रकारे सरकारनं तातडीनं कारवाई केली त्यासाठी सरकारचे आभार अशी पोस्ट एक्सवर करून नार्वेकर यांनी सर्वांना धक्का दिला. संपूर्ण विरोधी पक्ष सरकारवर टीका करत असताना नार्वेकरांनी मात्र मुख्यमंत्र्यांचं कौतुक केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनीही कालच्या 0 अवर शोमध्ये मंत्री गिरीश महाजन यांचं कौतुक केलं होतं. तेही आपण आज पुन्हा पाहूया. गिरीशदादांचं एकंदर राजकीय वाटचाल म्हटली तर संकटमोचन असं त्यांचं नाव आहे. आणि ज्या वेळेला अशा प्रदेशात संकटमोचन जातात तर नागरिकांचा एक थोडासा जो विश्वास म्हणतात तो बसलेला आहे की आमच्यासाठी संकट विमोचन आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांची चांगली म्हणजे एक पारख करून त्यांना पाठवलंय. पण मंडळी, याच पार्श्वभूमीवर आम्हाला हे सांगायचे की राजकारणी हे राजकारण करतच राहणार. त्यांचा तो दैनंदिन जीवनाचा भाग आहे. पण सर्वसामान्य नागरिकांना दररोज गरज असते ती पाण्याची. आपणा सर्वसामान्यांच्या दृष्टीनं पावसाचा संबंध येतो तो पाण्याशी. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या आणि काही ठिकाणी तुफान बरसलेल्या या पावसानंतर राज्यातली धरणं नेमकी किती भरली आहेत ते पाहूयात ग्राफिक्समधून. आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. राज्याचा पाणीसाठा असा आहे. कोकण विभाग आजचा पाणीसाठा 47%. मागील वर्षी याच वेळी पाणीसाठा होता 63%. नागपूर विभाग आजचा पाणीसाठा आहे 38%. मागील वर्षी पाणीसाठा होता 25%. अमरावती विभाग आजचा पाणीसाठा 42%. मागील वर्षी याच वेळेला पाणीसाठा होता 43%. छत्रपती संभाजीनगर विभाग आजचा पाणीसाठा 25%. मागील वर्षी याच वेळेला पाणीसाठा होता 37%. आजचा पाणीसाठा नाशिक मधला 29%. मागील वर्षी याच वेळेला पाणीसाठा होता 53%. पुणे विभाग आजचा पाणीसाठा 31%. मागील वर्षी याच वेळेला पाणीसाठा होता 65%. आजचा पाणीसाठा एकूण राज्यातला 33% आहे. पण मागील वर्षी याच वेळी तो पाणीसाठा होता 54%. मंडळी, यंदा मान्सून हा सगळीकडेच विलंबानं दाखल झाला आणि त्यातही तो विदर्भात उशिरा बरसला. पण त्यानंतर विदर्भात चांगला पाऊस झालाय. त्यामुळे जवळपास 60% पेरण्या या पूर्ण झाल्यात. परत एबीपी माझाचा प्रतिनिधी प्रणय निर्माणचा एक खास रिपोर्ट. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार केला तर दुसरीकडे विदर्भामध्ये अनेक जिल्हे असे आहे की ज्या ठिकाणी अजूनही शेतकरी पावसाची वाट पाहतोय.
पेरणी जर पाहिलं तर अनेक जिल्ह्यांमध्ये 50 ते 70% जवळपास विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पेरणी झालेली आहे, परंतु समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे जे शेतकऱ्याला पावसाची वाट आहे ते आतुरतेने पाहतोय। या दृश्यामध्ये जर आपण पाहिलं तर जे पेरणी आहे ती झालेली आहे, परंतु त्याची जी वाढ आहे ती मात्र अजून थांबलेली, कारण शेतकरी राज्याला जे पाऊस आहे ते मोठ्या प्रमाणात अजूनही पावसाची आवश्यकता आहे। विदर्भामध्ये जर पाहिलं तर अमरावती विभागाचा जर विचार केला तर अमरावती विभागामध्ये 58% क्षेत्रावर पेरणी झालेली आहे, ज्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये कालच्या तारखेपर्यंत 51.14% पेरणी झाली, बुलढाणा जिल्ह्यामध्ये 66.48, अकोलामध्ये 45.75, वाशिम जिल्ह्यामध्ये 54.29 तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये 65.27 इतकी क्षेत्रावर पेरणी झालेली आहे टक्केवारी। आणि जर एकंदरीत जर पाहिलं तर अमरावती विभागामध्ये 31,60,000 हेक्टर क्षेत्र आहे आणि त्यापैकी 18,51,000 क्षेत्रावर पेरणी झालेली, म्हणजे एकूण जर पाहिलं तर 58% पेरणी आहे ती अमरावतीच्या 5 जिल्ह्यामध्ये झालेली आहे। त्यामुळे समाधानकारक पाऊस नसला तरी मात्र शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे आणि आता पावसाची वाट आता शेतकरी राजा बघत आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। मंडळी, खरं तर आपण आत्ताच पाहिलेल्या ग्राफिक्सनुसार राज्यात पाणी साठ्याची स्थिती ही फार चांगली नाही, पण आणखी अतिशय गंभीर स्थिती ही मराठवाड्याची आहे, कारण मराठवाड्यातली धरणं ही भरलेली नाहीत। त्यानुसारच तिथल्या पेरण्यांची स्थिती ही चांगली नाही। एकूण 28,30,000 पैकी फक्त 4,52,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे। याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ आमचा प्रतिनिधी पंकज क्षीरसागरकडून। महाराष्ट्रात एकीकडे मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवलाय, पाऊस नकोसा झालाय, मात्र याच महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये मात्र वरुण राजाने पाठ फिरवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आज तर परभणीमध्ये चक्क ऊन पडलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांनी पेरणीसाठी ही जमीन तयार करून ठेवलेली आहे, मात्र पाऊस नसल्यामुळं अद्यापही या जमिनीमध्ये ओलावा मात्र नाहीये आणि याचाच परिणाम आपण जर बघितलं तर लातूर विभागामध्ये येणाऱ्या परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव, लातूर या जिल्ह्यामध्ये 16 ते 17% पेरण्या आज 7 जुलै रोजीपर्यंत झालेल्या आहेत आणि उर्वरित पेरण्या केव्हा होणार असा प्रश्न निर्माण झालाय। छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, या जिल्ह्यांची हीच परिस्थिती आहे, कारण पावसाने या पूर्ण मराठवाड्यामध्ये पाठ फिरवली आहे आणि याचाच परिणाम शेती व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येतोय। आज 7 जुलै 15 जुलैपर्यंत पेरणी करता येते, मात्र तरी सुद्धा येणाऱ्या उत्पादनावर याचा मोठा परिणाम होतो। त्यामुळे पावसाची आवश्यकता मराठवाड्यात नितांत आवश्यकता आहे। रोज शेतकऱ्यांचे डोळे या आकाशाकडे लागतात, पाऊस पडेल अशी आशा शेतकऱ्यांना असते, मात्र वरुण राजा शेतकऱ्यांचा रोज भ्रमनिरास करतोय आणि त्यामुळेच पाऊस केव्हा पडेल असा प्रश्न आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पडलाय, कारण उर्वरित पेरण्या ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। म्हणजे खरं तर आजचा दिवस हा नाशिकमधल्या पावसाच्या चर्चेनं गाजला, पण त्याच नाशिकचा समावेश असलेल्या उत्तर महाराष्ट्रात जेमतेम 26% पाऊस पडलाय। परिणामी उत्तर महाराष्ट्रात 37%च पेरण्या झाल्यात। पाहूया आमचा प्रतिनिधी सुनील भोंगळने घेतलेला आढावा। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या सुरुवातीला म्हणावा तसा पाऊस झालेला नाही। खरं तर कालपासून जरी पाऊस सुरू झालेला असला तरी म्हणावा तसा पाऊस सुरू झालेला नसल्या कारणानं यंदा खरीपाच्या पेरण्या ज्या आहेत त्या काही कमी प्रमाणात झालेल्या आहे। खरं तर आतापर्यंत 45.40% एवढ्याच पेरण्या ज्या आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत। आपण जर बघितलं तर 3,06,182 हेक्टरवरती खरं तर पेरण्या ज्या आहेत आतापर्यंत झालेल्या आहेत। खरं तर जूनच्या सुरुवातीला जे आहे मोठ्या पावसाची अपेक्षा जी आहे तर ती शेतकऱ्यांना होती, मात्र आतापर्यंतचा जरी विचार केला तरी 25.9% एवढाच पाऊस जो आहे तर तो झालेला आहे आणि त्यामुळे पेरण्यांवरती खरं तर परिणाम झालेला आहे। अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा जी आहे तर ती शेतकऱ्यांना लागून राहिलेली आहे। खरं तर कालपासून पावसाला जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे, मात्र अद्यापही म्हणावा तसा पाऊस जो आहे तर तो झालेला नसल्या कारणानं पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांकडनं व्यक्त होते आहे आणि पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतरच कुठेतरी पेरण्या कराव्यात असं आवाहन जे आहे तर ते कृषी विभागाकडनं केलं जात आहे। खरं तर काल पावसाला सुरुवात झालेली आहे, आज देखील पाऊस होतो आहे आणि आणखी 1 ते 2 दिवस जो आहे तर तो पाऊस होईल अशी अपेक्षा जी आहे तर ती व्यक्त होते। त्यामुळे पेरण्यांना जे आहे येत्या काळामध्ये वेग येण्याची शक्यता आहे। सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर।
मंडळी, मराठवाड्याप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्रातही फार पाऊस झालेला नाही, त्यामुळे तिथला पाणीसाठा अजूनही निम्म्यावरच आहे आणि पेरण्याही सरासरी 30 ते 40% झाल्या आहेत. आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ आमचा प्रतिनिधी विजय केसरकरकडून. मे आणि जून महिन्यामध्ये पावसानं ओढ दिल्यामुळे संपूर्ण राज्यभरामध्येच पेरण्या आहेत त्या खूप कमी झालेल्या आहेत. मात्र त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये जितक्या अपेक्षित पेरण्या होत्या तितक्या पेरण्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळत नाहीत. कारण अजूनही पश्चिम महाराष्ट्रामध्ये पेरण्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात बाकी असलेलं चित्र पाहायला मिळते. सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल किंवा सोलापूर असेल, या संपूर्ण भागामध्ये जर आपण विचार केला तर कोल्हापूरमध्ये सर्वाधिक जवळपास 43% पेरण्या आहेत त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण सांगलीमध्ये जर बघितलं तर सांगलीमध्ये साधारण एक 25 ते 30% पेरण्या आहेत त्या सांगली जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत. साताऱ्यामध्ये खूप कमी पेरणे झालेले आहे. जी आकडेवारी शासकीय अधिकाऱ्यांनी दिली त्यानुसार 10 ते 12% पेरण्या सातारामध्ये झालेल्या आहेत आणि सोलापूरमध्ये केवळ 8% पेरण्या आहेत त्या झालेल्या आहेत. कारण आपल्याला माहित आहे की या सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, या संपूर्ण जिल्ह्यांमधली जी धरणं आहेत ती अद्याप ही कुठेही भरलेली नाहीत. त्यामुळे त्यांचे जे पाणी पातळी आहे, पाणी साठा आहे तिथला, तो गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये प्रचंड कमी आहे. त्यामुळं आपण जर बघितलं तर पेरणीचा आढावा घेतला तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पेरण्या या खूप कमी झालेलं चित्र आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. कॅमेरामॅन अविनाश पाटील सह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. म्हणजे मंडळी, अवघ्या राज्याचा जर आढावा घेतला तर हा आठवडाभर झालेला जो पाऊस आहे ना, त्याचे केवळ तुषारच आपल्या अंगावर पडले आहेत, जमिनीवर पडले आहेत. त्यामुळे सुखावण्याची परिस्थिती या राज्यात अजूनही नाहीये, कारण आपला बळीराजा अजूनही पावसाकडे डोळे लावून बसलाय. याच मुद्द्यावर या 0 ओव्हरमध्ये घेऊयात एक ब्रेक, पण तुम्ही पाहत राहा ABP.